फॅमिलीला सगळ्यांना रामकृष्ण हरी. सकाळपासून काय व्हिडिओ सोडला नाही, आता संध्याकाळ झाली आहे आणि मी आत्ता व्हिडिओ बनवायला घेतला आहे. तब्येत माझी काही बरोबर नव्हती, डोकं हे लई दुखत होतं. 2 दिवस बाहेरच दीदीचं पप्पा बाहेरच जात होतो, त्याच्यामुळं सर्दी डोकं. आता उठली आणि स्वयंपाक करायला लागली आहे आणि मला आता बाजारात बी जायचं आहे. तुम्हाला सांगते, आज इकडं सोमवार आहे, सोमवारचा बाजार असते आणि आता उठून स्वयंपाक करायला लागली आहे. थोडंसं म्हणजे आज शेवट दिवस आहे, सगळं संपलेलं आहे. माळवं 2 कारली होती, कारली आणि 5-6 शिमला मिरची होती, तीच बनवली आहे. इकडं किचन आहे, दीदी बघती आहे. पीठ मळून ठेवलं या. आता शिमला मिरची शिजते, कारलं मी बनवून घेतलं या, का दाखवलं नाही आणि हे बी दाखवलं नाही. मला दाखवू वाटतच नव्हतं, असं म्हणजे हेच नव्हतं. तरी पण म्हणलं चला आता छोटासा एक व्हिडिओ काढावं आणि टाकावं. मी बाजारात जाणार आहे, अजून बाजारात नाही गेले. तर हे अशी सगळी अशी तयारी केलेली आहे, छान अशी मस्तपैकी. हे पीठ मळून घेतलं, 4 चपात्याचंच पीठ मळलं, जास्त काही मळलं नाही. गॅस थोडा बारीक करते. हो सर बाजूला थांब. असं थोडंसं कारलं बनवून घेतलं, छान झालंय कारलं, मस्त झालंय. असं गोल गोल चकल्या करून हिरवी मिरची बारीक केली, लसूण कोथिंबीर शेंगदाण्याचा कूट काय मी जास्त घातलाच नाही, थोडासा घातला. हळद मीठ जिरं मोहरी असं घातलं. झाकून ठेवायचं आहे, पण ते झाकवायसाठी मी केलं आहे. आणि ए दीदी काय अगं बोलताना तशी करते आगावपणा, काय ओरडायची गरज आहे का? तर मगापासून किती शांत खेळत होते ना, आता लागले लगे चिडचिड करायला. आधीच तर माझं डोकं दुखतंय, ती जास्तच हे करते. शिमला मिरची हे करते, छान ऐकत म्हणून नाही आधी. शिमला मिरची ही छान झाली, पण हे तर काही व्यवस्थित दिसत नाही. तर त्याला जरा थोडीशी मिक्स करते, त्याला हे मस्त सुटलं. शिमला मिरची खतरनाक दिसते, कढई खराब दिसते आणि कढई टाकूनच देऊ वाटणार. ह्याच्यावरची माया सुटली, त्या कढईमध्ये लईच भारी होते ना, त्याच्यामुळं मला कढई काही करू वाटणार नाही. शिमला मिरची छान झाली आहे, तुम्ही ह्याच्यावर बघू शकता. मस्त तेल फेल सुटलं या, छान असे शेंगदाण्याचा कूट हे आहे मस्त. तुम्हाला दाखवते कसं दिसते, व्यवस्थित दिसते, मस्त झालेली आहे. तर मला काही इथं थोडंसं हे करायला यायला, मिक्स करायला यायला, छान झालेली आहे. हो हो गं काय झाले छान. दीदी मला एवढा त्रास देते का नाही, त्या त्रासामुळंच मला का नाही लई म्हणजे असं हे होतं या, लई त्रास होतोय तिचा. चिडचिड करती, ऐकून घेत नाही, काय दिलेलं समजत नाही, उगाच मम्मी 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 करत बसते. चिडचिडपणा तिचा लईच वाढलेला आहे, लई जास्त म्हणजे लईच जास्त वाढलेला आहे चिडचिडपणा. अजिबात ऐकूनच घ्यायला नका म्हणते, कुठली गोष्ट झाली. मला बाजारात जायचं, थांब ग ताई, रडू नको. मला शिजली शिमला मिरची बी छान पातळ भाजी. थांब ग ताई, कसा व्हिडिओ बनवायचा सांग, कसा टाकायचा, कसा पोस्ट करायचा, एकटीनंच करायचा, एकटीनं धरायचं, एकटीनं सगळं नीटनेटकं बघायचं, मदतीला कोण नाही काय नाही, नाही टाकला की अजून छेडछेड.
लय ताप, मैंदाळा ताप. खरं एकल्या माणसाला लय टेन्शन, मैंदाळा टेन्शन. नको नको होतं या. गेली तिकडं. चला आता एवढं मी चपात्या लाटून घेते. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. एवढंच होतं आता काय बनवूच वाटत नव्हता, कटाळाच येत होता तरी बी बनवला या. म्हटलं असं ते चला एवढ्या 5-6 चपात्या लाटून घेते आणि झालं मग. जास्त काय लई चपात्याचं पीठ म्हणजे पीठ आहे पण मी थोडंसं मळलंय. आता काय संध्याकाळच्या एवढ्या काही जास्त चपात्या नाही त्याच्यात. त्यांना 2-2.5 चपात्या बसवते ते. स्वप्नील कधी खातोय कधी खात नाही, फक्त भातच खातोय झोपतोय. दिदीला बी जबरदस्तीने चपाती चारावी लागते. मी अर्धी एक खाते, मला बी चपाती जास्त आवडत नाही. आणि स्वप्नीलला तर नाही. स्वप्नील तर एवढा वाईट आली बाबा. चला सगळ्यांना बाय बाय. हे काय असे करते, हे बोलू देत नाही. काय तर बोलायला लागलं तर मध्ये येऊन हे करत बसते.